नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये ज्या आता स्थानिक निवडणुका होणार आहेत त्यामध्ये मुंबई महापालिकेचा समावेश आहे. आणि महाराष्ट्रात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असतील तर आपल्याला राज ठाकरे सोबत नकोत, ही भूमिका पहिल्या दिवसापासून काँग्रेस पक्षाने घेतली होती. आणि म्हणूनच राज ठाकरे यांचा समावेश महाविकास आघाडीत होईल का, आणि नसेल तर मग उद्धव ठाकरे आपल्या चुलत भावासाठी महाविकास आघाडीला लाच मारून स्वबळावर लढण्याची भूमिका घेतील का, याची चर्चा चालू होती. इतक्यात मुंबई विभागीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि आमदार भाई जगताप यांनी साफ साफ भूमिका घेतली की राज ठाकरे तर सोडाच, आम्हाला उद्धव ठाकरे सुद्धा सोबत नकोत. आणि ही भूमिका त्यांची आधीपासून आहे, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हापासूनची आहे. पण अचानक ही भूमिका काँग्रेसकडून आली आणि आपल्याकडे जे कोणी भाजपला हरवण्यासाठी आपले देव पाण्यात बुडवूनच पत्रकारिता करतात आणि राजकारणाचं विश्लेषण करतात, त्यांची बिचाऱ्यांची तारांबळ उडाली. कारण महाविकास आघाडीतले उबाठा शिवसेना, शरद पवार गट राष्ट्रवादी किंवा काँग्रेस पक्ष यांना जितकं भाजपला आणि महायुतीला हरवायचं नाहीये तितकी त्यासाठी मेहनत आपल्याकडचे अनेक विश्लेषक, पत्रकार घेत असतात. त्यामुळे याचा भाजपला फायदा होईल, त्याचा भाजपला फायदा होईल याची चिंता महाविकास आघाडीतल्या पक्षांना पडलेली नसते. त्यापेक्षा अधिक चिंता हे तथाकथित स्वतःला पुरोगामी म्हणवणारे आणि मेनस्ट्रीम मीडियातल्या पत्रकारांना ती चिंता भेडसावत असते. बघा आता याचा फायदा एक असा पत्रकार आहे, त्याने त्याचा व्हिडिओ मी ऐकला की बिहारी शहाणपण महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या नेत्यांना वगैरे समजणार आहे का वगैरे. म्हणजे आता बिहारी राजकारण म्हणजे काय, तर बिहारच्या राजकारणामध्ये शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यावर महाविकास आघाडीचा बोऱ्या वाजलाय, जागा वाटप होऊ शकलं नाही, याची चर्चा आठवडाभर झाली. आणि त्यानंतर एक पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये जवळजवळ 15-20 जागी हे एकमेकाविरुद्ध पक्ष कसे लढणार आहेत हाच खुलासा झाला. पण एकच नवी गोष्ट होती की काँग्रेसने जे महिनाभर तेजस्वी यादव हा आमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असेल हे सांगायला साफ साफ नकार दिला होता किंवा टाळलं होतं, ते पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं. पहिली गोष्ट अशी आहे की हे जाहीर केलं याचा अर्थ महाविकास काय ते महागठबंधन बिहार मधलं किंवा इंडी अलायन्स यांची एकजूट समोर आली का, बिलकुल नाही. ज्या अर्थी काँग्रेसने तेजस्वी यादव याच्या नावाला शेवटच्या क्षणी मान्यता दिली त्यामधला एक विनोद समजून घेतला पाहिजे. त्याच पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी व्हीआयपी नावाचा जो एक छोटा पक्ष आहे जो 15 जागा लढवतोय आणि गेल्या वेळेला ज्याचे 4 आमदार निवडून आले होते, त्यांच्या नेत्याला मुकेश साहनीला उपमुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून सुद्धा जाहीर करून टाकलं. आणि गेहलोत तेवढ्यावर थांबले नाहीत. गेहलोत यांनी आणखीन एक घोषणा केली की कदाचित आणखीन 3-4 उपमुख्यमंत्री आम्ही करू. महागठबंधनाचं सरकार आलं तर तेजस्वी यादव मुख्यमंत्री असतील आणि कदाचित 2-4-6 अर्धा डझन उपमुख्यमंत्री असू शकतात, असंही गेहलोत यांनी जाहीर करून टाकलं. आणि ज्या वेळेला अशी घोषणा केली जाते तेव्हा एक गोष्ट लक्षात येते की काँग्रेस पक्षाने खुणगाट बांधली आहे की कुठल्याही परिस्थितीत महागठबंधन हे बिहारच्या विधानसभा जिंकून आपलं सरकार बनवणार नाही.
आणि त्यामुळेच जे सरकार आपण बनवणारच नाही आहोत, आपण म्हणजे महागठबंधन, इंडी अलायन्स, जर बिहारमध्ये सरकारच बनवणार नसेल तर त्याचं मुख्यमंत्रीपद हे तेजस्वी यादवला द्या की आणखी अर्धा डझन लोकांना उपमुख्यमंत्री पद द्या, यात काय फरक पडतो? जे द्यायचंच नाहीये. म्हणजे राहुल गांधी तुम्हाला आठवत असतील तर लोकसभा निवडणुकीपूर्वी राहुल गांधी जातील तिथे महिनाभर एक गोष्ट सांगत होते, जुलै महिना येऊ देत, जुलै महिन्याच्या 5 तारीखच्या आत तुमच्या प्रत्येकाच्या खात्यामध्ये खटाखट 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 काय 80,000 की 1,00,000 रुपये येणार आहेत, खटाखट खटाखट खटाखट. काय झालं मित्रांनो? त्याला आता 16 महिन्यांचा काळ उलटून गेलेला आहे. कारण राहुल गांधींना माहिती होतं त्यांच्या पक्षाचं किंवा इंडी गठबंधनचं सरकार केंद्रात येणार नाहीये किंवा जे पैसे द्यावेच लागणार नाहीयेत ते 1,00,000 काय, 5,00,000 काय आणि 5,000 काय, वचने किम दरिद्रता, कमी कशाला बोलायचं, लाखात करोडोत बोलू. त्यामुळे राहुल गांधी जे बोलत होते त्याचीच प्रतिकृती किंवा पुनरावृत्ती, पुनरुच्चार म्हणून गेहलोत यांनी पत्रकार परिषद घेतली आणि तेजस्वी यादवनं मुख्यमंत्री करून टाकलेले. मी असं का म्हणतोय? कारण त्यांनी चीफ मिनिस्टर डेसिग्नेट असं म्हटलंय. चीफ मिनिस्टर डेसिग्नेट याचा अर्थ काय होतो? ज्या वेळेला एखादा राज्यपाल निवडणुका संपल्यानंतर बहुमताच्या नेत्याला आमंत्रित करतो आणि तू लवकरच मंत्रिमंडळ बनवण्यासाठी आपल्या मंत्र्यांची यादी घेऊन माझ्याकडे ये असं सांगतो. म्हणजे राज्यपालांनी कोणाला मुख्यमंत्री करायचं हे ठरवलेलं असतं, त्याला मुख्यमंत्री डेसिग्नेट म्हणतात, चीफ मिनिस्टर डेसिग्नेट. आता गेहलोत हे बिहारचे राज्यपाल तर नाहीये, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत आणि राहुल गांधींच्या वतीने ते आघाडीची जी काय तुकडे पडलेले होते ते जोडून एक मोठ बांधायला आले होते, पण राज्यपाल नव्हते. पण राज्यपालाच्या थाटात त्यांनी तेजस्वी यादवला चीफ मिनिस्टर डेसिग्नेट करून टाकला आणि त्यामुळे मुंबईतल्या, महाराष्ट्रातल्या अनेक पत्रकारांना जो शहाणपणा बिहारमध्ये काँग्रेसने दाखवला तो महाराष्ट्रात दाखवा असं सांगायची उकडी फुटलेली आहे. बिहारमध्ये काँग्रेसने शहाणपणा दाखवला नाही. जर 1 महिन्यापूर्वी जेव्हा वोट चोरी वोट चोरी वोट चोरी म्हणून थुई थुई नाच राहुल गांधी बिहारमध्ये करत होते आणि ज्या वेळेला त्या पदयात्रेनंतर संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली, त्या पत्रकार परिषदेमध्ये तेजस्वी यादव यांनी देशाचे भावी पंतप्रधान म्हणून आम्ही राहुल गांधींना पाठिंबा देऊ असं जाहीरपणे सांगून टाकलं. त्याच पत्रकार परिषदेत राहुल गांधी सुद्धा तेजस्वी यादव हे महागठबंधनाचे बिहारचे मुख्यमंत्री असतील असं सांगून टाकायला काही हरकत नव्हती. तो सांगून टाकणं म्हणजे शहाणपणा झाला असता. पण राहुल गांधींनी त्या पत्रकार परिषदेमध्ये तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री म्हणून घोषित करायचं, उमेदवार म्हणून घोषित करायचं साफ नकार दिला. आणि विषय नुसता सांगण्याचा नव्हता, पत्रकारांनी खोदून खोदून राहुल गांधींना हा प्रश्न विचारला की तुमचा बिहार विधानसभेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण आहे? महागठबंधन कुठचा चेहरा घेऊन निवडणुकीत उतरते ते सांगायला राहुल गांधींनी साफ नकार दिला. निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्री ठरवता येईल असं म्हणून तेजस्वी यादव याचा अपमान केला होता आणि म्हणून तेजस्वी यादव हा गेला आठवडाभर उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झाल्यानंतर सुद्धा काँग्रेस बरोबर संयुक्त कार्यक्रम करायला तयार नाही. हे बघितल्यानंतर काँग्रेसची कडी पातळ झाली आणि काँग्रेसमध्ये आगाऊपणा करणारा जो अल्लावरून नावाचा त्यांचा प्रभारी होता त्याला खड्यासारखा बाजूला करून राहुल गांधींनी ज्येष्ठ नेता अशोक गेहलोत
यांना पाटण्याला पाठवलं होतं. तेव्हा अशोक गेहलोत यांनी पाटण्यात जाऊन केला तो शहाणपणा बिलकुल नाही. त्याला सारवासारव म्हणतात. एखादं फुटलेलं भांड असतं काचेचं, त्याचे तुकडे गोळा करणं म्हणजे शहाणपणा नसतो. ते भांड फुटू द्यायचं नाही, याला शहाणपणा म्हणतात. पण जे काय गेहलोतनी आणि काँग्रेस पक्षाने पाटण्याला किंवा बिहारमध्ये केलं, त्याला महाराष्ट्रातला एक काही पत्रकार शहाणपणा म्हणतात. आणि तो बिहारी शहाणपणा महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांना कधी सुचणार आहे, असा प्रश्न विचारलाय. तेव्हा हसावं की रडावं हे कळत नाही. हा, बिहारमध्ये काँग्रेसने जो केलाय तो शहाणपणा आहे असं मलाही वाटतं. पण तो शहाणपणा भाजपला हरवण्यासाठी केलेला नाही. शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज भरायची मुदत संपल्यावर आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यावर जी पत्रकार परिषद घेता आणि तुम्ही चेहरा जाहीर करता, त्याचा अर्थ तुम्ही पराभव मान्य केलेला आहे. पण त्यापेक्षाही मोठी गोष्ट अशी की ती परिस्थिती काँग्रेसने निर्माण केली, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. हम तो डूबेंगे सनम, लेकिन तुम्हें भी लेकर डूबेंगे, ही परिस्थिती राहुल गांधींनी बिहारमध्ये निर्माण केली. वोट चोरी, पदयात्रा, रोजगार, पलायन हे सगळे मुद्दे गेले 2-3 महिने बिहारमध्ये गाजवले. आणि ऐन निवडणूक आली तेव्हा राहुल गांधी गेले 2-3 आठवडे बिहारमधून गायब आहेत. उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झाली, पहिल्या राऊंडचे संपले, दुसऱ्या राऊंडचे संपले, तरी राहुल गांधी बिहारकडे फिरकले नाहीत, उठले आणि अमेरिकेला निघून गेले. याला शहाणपणा म्हणत नाही. म्हणजे महागठबंधनाच्या निमित्ताने तो शहाणपणा नाहीये, पण काँग्रेसच्या दृष्टीने तो शहाणपणा आहे. आणि तोच बिहारचा शहाणपणा काँग्रेस पक्षाचे हर्षवर्धन सकपाळ किंवा भाई जगताप महाराष्ट्रात सुद्धा करतायत, हे विसरू नका. मग तो शहाणपणा काय आहे? तो शहाणपणा साधा सरळ आहे. जे प्रादेशिक पक्ष, पुरोगामी पक्ष काँग्रेसच्या महागठबंधनामध्ये सहभागी झालेले आहेत, ते सगळेच्या सगळे पक्ष हे काँग्रेसच्या मतांचे लचके तोडून उभे राहिलेले आहेत. परंपरेने गेल्या 40 वर्षामध्ये जर देशात राजकारण मोठा उलटफेर झाला असेल, तो काँग्रेस आणि बाकीचे दुसरीकडे सगळे बिगर काँग्रेस, काँग्रेस विरोधी पक्ष, अशी भारतीय राजकारणाची 1990 पर्यंत विभागणी होती. 1990 नंतर गेल्या 35 वर्षामध्ये भारतीय राजकारण असं फिरत गेलं की काँग्रेस हळूहळू कमजोर आणि लुप्त होत गेली. आणि दुसरीकडे भाजप हा हळूहळू विस्तारत विस्तारत देशातला प्रमुख पक्ष होऊन बसला. आज भाजप हा देशातला प्रमुख राष्ट्रीय पक्ष आहे आणि काँग्रेस हा 35-40 वर्षापूर्वीचा जनता दल किंवा भारतीय जनता पक्ष या स्वरूपाचा पक्ष झालेला आहे. आणि त्यामुळे भाजपचा विस्तार कसा झाला याचा अभ्यास करावा लागतो की जे पक्ष मुळातच अँटी काँग्रेस राजकारण करत होते, काँग्रेस विरोधी राजकारण करत होते, तेच अचानक भाजपच्या विरोधात दंड थोपटून उभे राहत काँग्रेसच्या मदतीला गेले. तसतसा त्यांचा काँग्रेस विरोधातला कडवा मतदार हा भाजपकडे पोलराइज होत गेला, कन्सोलिडेट होत गेला. आणि जसजसा हा मतदार मग अखिलेश यादवचा असेल, समाजवादी पक्षाचा असेल, राष्ट्रीय जनता दलाचा असेल, शेतकरी कामगार पक्षाचा असेल, हा सगळा मतदार जसजसा भाजपकडे सरकत गेला, तसतसं या पुरोगामी प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसचा पुरोगामी मतदार फोडून आपली पाळं मुळं त्या त्या राज्यात जुळवली. आज जे कोणी बिहारमध्ये आरजेडी म्हणून उभे आहेत, बहुजन समाज पक्ष म्हणून उभे आहेत, तृणमूल काँग्रेस म्हणून उभे आहेत,
अखिलेश यादव किंवा समाजवादी पक्ष म्हणून उभे आहेत, या सगळ्या पक्षांकडे आलेला मतांचा गठ्ठा हा मूळचा काँग्रेसचा हक्काचा व्होट बँक असलेला गठ्ठा आहे. आणि तो परत आणायचा असेल तर भाजपला पराभूत करून भागणार नाही. प्रत्येक राज्यातल्या प्रादेशिक पक्षाला, पुरोगामी प्रादेशिक पक्षाला खच्ची केल्याशिवाय परत काँग्रेसला आपल्याला पुनरुज्जीवन करून घेता येणार नाही, हे काँग्रेसच्या लक्षात आलेलं आहे. आणि त्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये मायावतींचा बसपा, अखिलेशचा समाजवादी पक्ष, तुमच्या बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल, अशा पक्षांचं खच्चीकरण करणं. कर्नाटकमध्ये जनता दल पक्षाने काँग्रेस बरोबरच युती केली होती, पण काँग्रेसचं खच्चीकरण झालं, जनता दलाचं खच्चीकरण झालं आणि तो जनता दल सेक्युलर पक्ष अखेरीस शेपूट हलवत भाजपकडे आला. पण तोपर्यंत त्यांच्याकडे असलेली सेक्युलर मतं परत काँग्रेसकडे गेली होती. आणि त्यातूनच काँग्रेस पक्ष एक धडा शिकलाय की आपण प्रादेशिक पक्षांना जीवदान देण्यापेक्षा त्यांना संपवलं पाहिजे, मगच त्यांच्याकडे असलेला अँटी बीजेपी भाजप विरोधी मतदार आपल्याकडे येऊ शकेल. भाजपला हरवून काँग्रेसची ताकद वाढणार नाही. काँग्रेसची ताकद परत मिळवायची असेल, काँग्रेसला परत गतवैभवाकडे घेऊन जायचं असेल, तर आपला जो ओरिजिनल मतदार, जो भाजप विरोधी, हिंदुत्व विरोधी आहे, तो एकत्र केला पाहिजे. आणि तो जर प्रादेशिक पक्षांकडे जाऊन बसला असेल तर त्या प्रादेशिक पक्षांचं खच्चीकरण झालं पाहिजे. म्हणूनच आज बिहारमध्ये तेजस्वी यादवला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केलाय. पण मूलतः गेले 3 महिने काँग्रेस आणि आरजेडी यांचा एक संयुक्त प्रचाराचा प्रोग्राम चालवत चालवत राहुल गांधींनी तेजस्वी यादवला आपल्या मागे फरफटवलं आणि ऐन निवडणुकीत त्याला वाऱ्यावर सोडून दिलं. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीत आपल्या दारात येऊन उभी राहिली तेव्हा महागठबंधन आणि आरजेडी आणि काँग्रेस हे सगळे बिथरलेले होते. त्याला तेजस्वी यादवचं नाव जाहीर केल्यामुळे कुठलंही जीवदान मिळणार नाही, पण आरजेडीचं खच्चीकरण होईल. आणि त्यामुळे लागोपाठचा पराभव झाल्यानंतर आरजेडीचा बहुसंख्य मतदार हा हळूहळू करत राष्ट्रीय पातळीवरच्या राजकारणामध्ये काँग्रेसकडे येऊ शकतो, जसा तो दिल्लीमध्ये किंवा इतरत्र सरकायला लागलेला आहे. तेव्हा काँग्रेसने बिहारमध्ये केलेला जो शहाणपणा आहे तो प्रादेशिक पक्षांना सोबत घेऊन त्यांचं खच्चीकरण करण्याचा आहे. मग तोच पवित्रा महाराष्ट्रात काँग्रेसने घेतलेला आहे. उबाठा शिवसेनेला सोबत घेतलंय, पण उबाठा शिवसेनेचंच खच्चीकरण करणं आणि त्यायोगे त्यांच्याकडे असलेली जी काही हिंदुत्वाची मतं ती जाऊ दे भाजपकडे, ती जाऊ दे एकनाथ शिंदेकडे, पण मुस्लिम मतं, दलित मतं मुंबई महाराष्ट्रातली परत काँग्रेसकडे आली पाहिजेत. याच दृष्टीने काँग्रेसने महाराष्ट्रात जो पवित्रा घेतलाय की आम्हाला उद्धव ठाकरे सुद्धा सोबत नकोत, राज ठाकरे हा विषयच येत नाही, त्याचा अर्थ सरळ आहे की काँग्रेसने महाराष्ट्रात उबाठा शिवसेना ही संपली पाहिजे, यासाठी त्यांना सोबत घेऊन संपवायचं ठरवलंय. आणि त्यामुळे तो काँग्रेस पक्षासाठी शहाणपणा आहे, पण ठाकरे बंधू, उबाठा शिवसेना यांच्यासाठी मात्र तो मारक निर्णय आहे. बघू काय होतं ते. आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.